माझ्यासोबत आता सध्या मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहे. आपण त्याची संवाद साधू. काय भाऊ सांगाल की आपल्या नगराध्यक्ष पदाचा विजय तंत्रित विजय मिळालाय, काय सांगाल तरी? आज भाजपला नुसतं सातारा नाही तर जिल्ह्यामध्ये फार मोठे यश मिळाले आणि हे यश जे आहे हे आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं यश आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची ताकद लावली, सर्वसामान्य मतदारांना जाऊन भाजपला साथ दिली तर आपल्या शहरामध्ये काय बदल घडू शकतो हे पटवून दिलं. आज त्याचंही यश आहे. आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी टाकलेल्या विश्वासाचे यश आहे, त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे आणि पुढे सुद्धा आम्ही 5 वर्ष जिल्ह्यामध्ये चांगलं काम करू. जिल्हा परिषदला पण याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला कसं यशस्वी करता येईल हा प्रयत्न आम्ही नक्की करू. नक्कीच आपलं जे हे होतं साध्य झालेत काय ते मध्ये एम होतं ते साध्य झालेत काय? नाही साध्य हे बघा आता कसं आहे की काही ठिकाणी सातारमध्ये आमचेच उदयनराजे असतील, माझे असतील, आमचेच बंडखोर उभा राहिले. काही ठिकाणी बंडखोर अपक्ष निवडून आले. आता सगळ्यांना उमेदवारी देणं शक्य नव्हतं. काही जण थांबले, काही जणांनी लढायचा निर्णय घेतला. आता त्या सुद्धा अपक्षांना माझी विनंती आहे की सातारच्या विकासासाठी एकत्र मिळून काम करूया. कुठलाही प्रभाग आपल्याला विकासापासून वंचित ठेवायचा नाहीये. तेव्हा त्यांनी सुद्धा भाजपला साथ द्यावी आणि एकत्र यावं. या विकासाच्या अजेंड्यावरती सातारचा विकास कशा पद्धतीने राहणार आहे काही? आता बऱ्याचशा गोष्टी आहेत. आज पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आपण बऱ्यापैकी स्वयंपूर्ण झालोय. बाकी ज्या काही हे भौतिक नागरी सुविधा म्हणू, म्हणजे आता कॉन्क्रीटचे रस्ते करायचं आपलं प्लॅनिंग आहे. स्टेडियमचा एक विषय मी बोललो होतो, नवीन एखादं स्टेडियम बांधता येते का, जे काही बाहेरचा सगळा भाग आलाय तो आपल्याला कसा राहील, असं बरेच गोष्टी आहेत. आणि भाजपच्या वतीने सातारा नगराध्यक्ष पदाच्या अनेक गोष्टींना विजय मिळाल्यामध्ये या ठिकाणी विकासाची कामं केली जातात असं म्हटलं आहे. जी समय टॉप न्यूज साठी साताऱ्याहून. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.